नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेचा आखाडा. मला जबाबदारी पंतप्रधान मोदींनी दिली. माझं तिकीट राज्यानं नाही, सर्वोच्च नेत्यांनी ठरवलं. मला लोकसभा लढवायची नव्हती. तिकीट जाहीर झाल्यानंतर बुद्धीनं निर्णय घेतला आणि मन कपाटात काढून ठेवलं. बीडमध्ये भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचं विधान. राज्यात माझ्या निवडणुकीची चर्चा जास्त आहे. पंकजा मुंडेंचं पाथर्डीमध्ये वक्तव्य. सुजय विखेंना आशीर्वाद द्यायला मी आहे, पण मला आशीर्वाद द्यायला कुणी नाही. माझ्यासाठी लढायला कुणी नाही, फक्त तुमच्या जीवावर मी उभी आहे. पंकजा मुंडे यांचं भावनिक वक्तव्य. भाजपाकडून राऊतांच्या विरोधामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार. राऊतांचं वक्तव्य पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणारं. आयोगानं कारवाई करावी. राऊतांच्या औरंगजेब वक्तव्याची भाजपाकडून आयोगाकडे तक्रार. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भेटीगाठी वाढल्या. राठोड, दानवे, महाजन सागर बंगल्यावर, तर राहुल नार्वेकर, प्रवीण परदेशी फडणवीसांच्या भेटीला. महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी. अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली, तर शहा पुन्हा शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्याशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती. अभिनेता गोविंदा यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, सूत्रांची माहिती. 5 दिवसांपूर्वी शिंदे आणि गोविंदा यांची भेट झाल्याची माहिती. गोविंदा शिंदे गटामध्ये प्रवेश करून मुंबई उत्तर पश्चिम मधून निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून स्वरा भास्कर, राज बब्बर यांचं नाव चर्चेत. अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर. दिल्लीमध्ये स्वरा भास्कर यांनी घेतली रमेश चेन्नीथला यांची भेट. शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल केली जाणार. अजित पवार गट शरद पवारांचा फोटो वापरत असल्यामुळे आक्षेप. आयोगाने कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टात जाणार, आव्हाडांची माहिती. उद्धव ठाकरे हेच औरंगजेबी प्रवृत्तीचे. उद्धव यांनी फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी भावाला पक्षातून काढलं. बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका.